उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी जेवण जात नाही, म्हणून अशा हलक्या फुलक्या आणि झटपट होणाऱ्या चटण्या ह्या नक्की बनवून बघायच्या. आणि या चटण्यांमुळे ना जेवणांमध्ये 2 घास देखील शिल्लक जातात. म्हणून मी झटपट होणारी मस्त अशी टमाट्याची चटणी केली होती. तर त्यासाठी मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बनवून घेतली, टोमॅटोची प्युरी करून घेतली, कांद्याची पात निवडून ठेवली आणि हिरवागार कोथिंबीर घेतला. आता कढईमध्ये तेल घातलं आणि केलेलं वाटण त्यामध्ये टाकून दिलं. वरतून जिरं घातलं, मोहरी घातली, हळद घातली. आता सगळं मिश्रण जे आहे तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घेतलं आणि तयार केलेली आपली टोमॅटोची प्युरी त्यामध्ये टाकून दिली. आता ह्या टोमॅटो प्युरीचं जोपर्यंत पाणी आटत नाही ना तोपर्यंत मस्त अशी ती 10 मिनटं लो मिडियम गॅसवर शिजत ठेवायची आणि वरतून चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे मस्त टमाट्याचं पाणी आपलं आटलं की त्याला तेल सुटतं. मग असं तेल सुटलं की वरतून घालायची आपली मस्त अशी कांद्याची पात हिरवीगार अशी आणि मग याला 2 मिनटं असं फिरवून घ्यायचं. आता ही कांद्याची पात नरम व्हायला ना काय 2 मिनटं लागतात. मग तिलाही 2 मिनटं मस्त असं लो मिडियम गॅसवर शिजू द्यायचं आणि वरतून आपला हिरवागार असा कोथिंबीर टाकून घ्यायचा. एकदम भन्नाट अशी चटणी तयार होते बरं का ही. आणि या अशा आंबट चटण्यांमुळे ना जेवणामध्ये 2 घास देखील शिल्लक जातात. मग आता ताटामध्ये सर्व केली की ह्या चटणीसोबत घ्यायचा मस्त असा पापड, कांदा आणि कैरीच्या 2-3 फोडा. आणि ही चटणी ज्वारीची भाकर, मक्याची भाकर किंवा आपल्या बाजरीच्या भाकरीसोबत देखील एकदम भन्नाट चव लागते बरं का. मग जेवणामध्ये असे 2 घास शिल्लक गेले आणि 2-3 असले की जेवणाला एक वेगळीच रंगत येते. तर चटणी कशी वाटली ना कमेंटमध्ये नक्की सांगाल बरं का. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक